अनाउन्समेंट राहील आपल्या लॅपटॉपद्वारे. तर मंडळी शांत राहा कृपा करून, आणि आपल्या बालगोपालांना पण शांत ठेवा आणि स्टेजच्या कृपा करून दूर राहा. बच्चे मंडळी प्लीज स्टे अवे फ्रॉम द स्टेज. तर तयार आहात तुम्ही? रिस्पॉन्स पण द्या, शांत पण राहा, सगळंच काही एका वेळी होऊ द्या, गडबड सोडू. धन्यवाद. रसिका नमस्कार. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आतापर्यंत तुम्ही विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात. बाल स्पर्धकांनी पूर्ण तयारीनिशी आपल्यासमोर उत्तम कला सादर केल्या आहेत. या स्पर्धकांसाठी म्हणजेच त्यांच्या मनोरंजनासाठी खास आम्ही सादर करत आहोत एक धमाल विनोदी नाटक चायनीज मेला. सादर करते मराठी मंडळ जुबेल ज्युनियर. लेखिका आणि दिग्दर्शिका सोनल लोहित. संगीत दिग्दर्शन जितेंद्र लोहित. बाल कलाकार आहेत अभिषेक पाटील, यश चौधरी, श्रेया चौधरी, मैत्रेयी लोहित, पूर्वा सोनवणे, अक्षत सकलेजा, श्री उदावंत, जान्हवी पांडे, सुरभी पाचपांडे, अंशुल निकनवरे, समिहन लोहित आणि पार्थ टाकळे. बघूया तर विनोदी नाटक चायनीज मेला फक्त मुलांसाठी. एक विशेष सूचना, मोठ्यांनी शांत बसा. दुकान लावायला, त्याच्या देशात दुकान लावायला जागाच उभी नाही.
बिछड़ना नहीं मेरे दोस्त। बंटिया, बंटिया, ये बच्चा अपने माँ बाप से बिछड़ गया है। अब काय झाला? आकाश नाही गेले, वर गेले, खाली पडले, वर गेले, मेले। अरे ते काका म्हणताय की त्या मुलाचे आई बाबा आकाश पाण्यात आणि वेगळ्या वेगळ्या पाण्यापासून जत्रेचा आनंद लुटताय आणि हा इथे गेम घेऊन आपला आनंद लुटतोय। इथे सुखरूप बसलाय, विचारलेला नाही, दोघंही आपापला आनंद लुटताय। कोण कुठला आनंद लुटताय? मी तर बसली आलो, पण तुम्ही इकडे काय करताय? खेळणे घेताय? सर इथे झालात का सर? तुला काय करायचंय? मी हिच्यासाठी, तिच्यासाठी आणि तिच्यासाठी बांगड्या घ्यायला आलो आहे। एवढ्या कुठे? बांगड्याच्या दुकानात। तुम्ही इकडे काय करताय? खेळणे घेताय? तुम कैसे आहे चायनीज? कशी आली आपण? ते मध्ये घुसले होते ना भारतात, बातम्या सांगत होते चीनी घुसले, तेच खेळे घेऊनच घुसले म्हणे त्यांच्या देशात जागाच उभी नाही, पिच्चार म्हणून आपल्या जत्रेत आले। चायनीज मेला, ठेला लावला। तुला कोणी सांगितलं? तुम्हीच सांगितलं होतं। मी सांगितलं? मी केव्हा सांगितलं? मी सांगितलं की चीन या देशाची लोकसंख्या सर्वात अधिक आहे, म्हणून ते इतर देशांच्या मुलांना खेळणे विकतात आणि लोकसंख्या वाढवतात। चीन या देशाची लोकसंख्या सर्वात जास्ती आहे। हा आपला शेजारी देश आहे। जगातील 80% बाजारपेठ चीनी वस्तूंनी व्यापलेली आहे आणि या अशा लोकांमुळे आणि अशा खेळण्यांमुळे आपल्या देशाच्या उद्योगावर वाईट परिणाम होतो आहे। याच कारणीभूत आपल्यासारखी सामान्य जनता देखील आहे आणि आपण विदेशी वस्तूंचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तू स्वीकारल्या पाहिजे असं गांधीजी म्हणाले होते। आणि या अशा चायनीज वस्तूंचा चकचकाट असला तरी निकृष्ट दर्जाचे असतात। गांधीजींनी बोलला का सर? नाही, ते अनुभवात आले आहेत। म्हणून आपण अशा गोष्टींवर आपले पैसे घालू नये। आम्ही नाही देत सर, खेळून दिलं आम्ही भारतीयच खेळले खेळू, तुमची शपथ। आता तुम्ही सांगा, ते वाट बघत असतील, ते वाट बघत असतील। मी जातो, पण लक्षात ठेवा, लक्षात राहील, तुम्हाला नंतर बघतो मी। लक्षात राहील ना? तुम्हाला सरांनी पकडलं होतं की नाही? म्हणून आम्ही लपलो होतो। अरे नाहीतर घरी काय नसतं। बरोबर। हो, आता ते गेले, आता आपण मजा करू। ये तुम्ही दोघं काय काय घेऊन गेला आवाज बोटीला? आमच्या लहानपणी काका घेतले, पण आता तुम्ही दोघं घेऊन गेले। रिंगा रिंगा रोजे कोके फुल्लपो आशा पुष्का आफाया। भैया हे कोण चिनी लोकं? अहो किती वेळा मागता, काका म्हणे माझी आई बोलते ना, माझं जाण असंच पाहिजे। भैया बुकली बघ किती छान खेळली। झालं याचा सुरू, चल आपण काहीतरी खाऊ। चल चायनीज अंकल खाने में क्या क्या है? चटणी, इडली, डोसा, आलू वडा, सगळं बोलणं, दुसरा काहीतरी। चायनीज चटणी, चायनीज इडली, चायनीज पराठा, चायनीज मेंदूवडा, चायनीज वेफर्स, चायनीज वेफर्स और चायनीज मेंदूवडा। चायनीज वेफर्स, मेंदूवडा, टेंडरेट, भात, पोहे।
ये बबली, तू इथे काय करतेय? बबली, तू? भाऊ तू? बहिणी तू? तुम्ही इथे कशाला? कशी काय? तू इथे काय पिते आली जा? मित्र मैत्रिणीसोबत चर्चेत फिरते, ते घरी न सांगता? नाही भाऊ. हो भाऊ. काय नाही भाऊ. भाऊ, तुम्ही बहिणीसोबत फिरता? म्हणून बबली आमच्यासोबत फिरते. गप्पा का झोपली? मध्ये मध्ये बोलू नको. बबली शिकवतोय. घरी कुठे बोलत ती जत्रेला गेला? मी भाऊ, तुम्ही येणारी माहिती नव्हतं ना, पण तुमच्यासाठी फिरते. हे हेअर ग्रोइंग शॅम्पू तुमच्यासाठी. मी तुमच्या टक्क्यावर पैसे उगवते. पोपट. हे ना भाऊ, मोठे डाळे. हो. वहिनी, तुझ्यासाठी लिपस्टिक. भाऊ घे ना, वहिनी घे ना. वहिनी लागू नको, घे. थँक्यू. याच्या आईला पैसे द्यायचे. तू तिकडनं कुठल्याचं तुझ्या असं घेतलं का? इतकं छान आहे गो. माझ्या मला भाऊ जरा कास्टिंग चेंज करा. वहिनी वापस करते मी. वहिनी तू साडी घेतली का ग? नाही ना. नाही घेतली ना. वहिनी, पलीकडल्या दुकानात साडीची सेल लागली आहे. 50% डिस्काउंट आहे. सेल? अय्या हो, खरंच? हो. वहिनी, त्याच्याच बाजूला गजऱ्याचं दुकान आहे. तिने सांगितलं ना तुला आम्हाला दोघी. जातो मी. बस झाल्या का तुमची खरेदी? घरी पडा आता. वहिनी घेशील हा? सगळे आपल्याला का भेटतात? सुखाने घेऊन देत नाही. सुखाने शाळेत नाही जाऊ देत, रागून पाठवतात. सुखाने टीव्ही नाही पाहू देत की सुखाने गेम्स नाही खेळू. फेसबुकवर साधं थोबाडी पाहून नाही देत. चॅटिंग पण नाही करत. आता सुखाने जत्रा पण छोटाच पुसते. आणि हे मात्र फिरताना नसतं. आपला कोणी विचारच करत नाही. फ्रस्ट्रेशन आला या जगात आपल्याला समजून घेणारा कोणीच नाही. हा पहा किती सुखी प्राणी आहे. याचा खरा आनंद कशात आहे हे त्याच्या आईवडिलांना कळतं, नाहीतर आपले आईवडील आले ते येतील. जर आपण असंच रडत बसलो तर तेही येतील. चला लवकर, मला ते आकाश पाळण्यात बसायचंय, स्नेक राईड मध्ये बसायचंय. चला लवकर. काय वेगळं ठरलं? फटाके विकत घ्यायचे ठरलं. अरे मान जाने अंकल, आपके पास भी पटाखे हैं? कोणते आहे? हे बघ मुली, लक्ष्मी बॉम्ब यांची श्रीदेवी आणि आपली श्रीदेवी एकदम सेम आहेत. सगळंच आपल्यासारखं आहे. आणि या फटाक्यांवरची माधुरी दीक्षित आणि आपली माधुरी दीक्षित एकदम सेम आहे. अगं ते आपलेच फटाके, पण त्यांच्या भाषेत लिहिलंय ना. त्यांच्या माधुरी दीक्षितला आपण नाही ना ओळखत ना, म्हणून आपली लावली आहे. बरोबर आहे. आपण ठरवलंय ना एन्जॉय करायचे. म्हणजे काय? तुम्ही सगळे काल गावी चालले हो. मंगापासून ती मुलं इथेच होती. आमची भी दुकान झाली. मेरी वेट थोड़ी छोड़कर क्या खा रहे हो? अरे भैया जैसी चाट कभी नहीं बना हमने दुनिया में. क्या लो अरे स्पेशलिटी है. टेस्टी का हो ना. हमारा जैसा लड़का
आपल्याला ब्रीदिंगसाठी ऑक्सिजन मिळत नाही. शिवाय छान छान झाडं फुलं खराब होतात आणि पृथ्वीचं वातावरण सुद्धा खराब होतं. आपण फटाके फोडल्यावर पूर्ण पृथ्वीवर धूर कसा पसरेल? मला माहिती तू चोरून फटाके घेणार आणि एकटे फोडणार. मी घेणार फटाके. गेलं वाटतं आणि चायनीज फटाके नको घेऊ. बाबांना आले म्हणणार. बाबा नाही. सांगितलं होतं ना जायचं आणि तुम्ही दोघी इकडे काय करताय? सर जसे तुम्ही आला तसंच आम्ही आलो. आम्ही पण जत्रेत फिरायला आलो होतो तेव्हाच हे दोघं भेटले आम्हाला. पण सर तुम्ही गणपतीची मूर्ती का घेतली? विसर्जन नाही झालं का अजून? ह्या चायनीज दुकानाच्या समोर पलीकडे अजून एक दुकान आहे चायनीज गणपतींचं. मस्त मस्त रंग होते. तिला घेऊन टाकतो पुढच्या वर्षीसाठी. चांगले रंग होते. मला खूप आवडलं. म्हणजे सर पण आपल्यासारखंच चायनीज माल खरेदतात. आपण खेळणे देतो चायनीज मूर्ती घेतात. पण सर ते गांधी स्वदेशी वगैरे त्याचं काय आता की काय झालं तुमचं आपल्याला बदलावं लागतं ना म्हणून घेतलं. बरोबर आहे सर. म्हणून मी फटाके घेणार. म्हणत्या तिकडे काय बघतोय ना किती छान आहे. सर पोलीस आले. पोलीस आले सर. मावशी पोलिसांना सर तुम्ही पडले कसे? सर पकडायला टाका जेलमध्ये आणि हे समजा गेला त्याला मी पकडा. 2 तास झाले आले तेव्हापासून इतकं हटलेच नाही. इतकं दुसऱ्या दुकानात दिसलेच नाही. आम्ही चांगल्या वस्तू विकायला खपलो तिकडे. सकाळपासून अन्नाचं कण नाही साहेब. पोटात की घोटच्या प्यायला पैसे नाही घातला. पण हे चायनीज एक वस्तू विकू देईना. पैसेच कमवू देईना. काय करावं माणूस? तेज तो भी कहते मौसी तुम्हारे गांव में भी हम कमाई नहीं कर सकते और हमारे गांव में भी नहीं कमाई कर सकते. आप जाए तो कहा जाए. इसीलिए अब हम सोच रहे कि हम भी चाइना के गांव में जावा थे. बस को पकड़ कर पिटत रही. इसीलिए हम डरे थे. पुलिस दीदी आप इनको जेल की हवा खिलाई दो. फिर कभी रोटी मिले घुसपैठ करके. हाँ पकडून घ्या चायनीज. चायनीज पकडल्या म्हणून तुमची बढती होणार. सरकार बक्षीस नाही तुम्हाला. म्हणून आलेला मी नाही तर अशी रिकामी नसतं इकडे त्याला. चला बाजूला एक खजूरचं साखरेकडे. चल और तू चल. सांगितलं बघली मला वाटलं सोबतीतच असशील. अजून घरी नाही गेली ना? चल घरी तुला दाखवतो. काय केलं? फालतू सामान विकत घेतील नाच म्हणत. हे बघ काय झालं. तू वहिनीला काय दिलं? बघ हे बघ तिचे लिपस्टिक झाले. कुठली चिपकले हो तिचे. गप्प बस. हे सगळं डोकं तुझंच असणार. या बकरीला नाही असे अक्कल. भेटतो काय ती? तुझं नाव सांगितलंच पाहिजे काकांना. फार आगाऊन चालली आहेस तू. भाऊ मला उचला मी पडलोय. उचल. आता हे कोण? हे आमचे सर. असे काय आडवे? उभं करायचं. हे आधी उभेच होते.